नमस्कार. आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम ऍक्च्युली ना आम्ही भरतनाट्यम करतो ना, तर सगळ्यात पहिल्यांदा आमचा 100% म्हणजे डोळे झाकून विश्वास नटराजावर असतो. तर आम्ही सगळं त्याच्यावरच सोपवलं होतं आणि आम्ही फक्त मनापासून प्रार्थना केली आणि डान्सला सुरुवात केली. आम्हाला खरं सांगायचं तर काही त्रास नाही झाला ऑक्सिजनच्या कमी लेवलचा आणि आम्हाला जाणवलं पण नाही. म्हणजे मेन कारण म्हणजे की हा जो आहे तो सुरुवातीचा पार्ट येतो, ज्याला ऍक्लिमटायझेशन आपण म्हणतो. पृथ्वीवरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची जी प्रोसेस असते त्याला ऍक्लिमटायझेशन म्हणतात. आणि ते ऍक्लिमटायझेशन तिथं गेल्यानंतर म्हणजे 18,000 फुटावरती डान्स करायचा आहे, तर 18,000 फुटावर गेल्यानंतर ऍक्लिमटायझेशन होत नाही. ऍक्लिमटायझेशन प्रोसेस ही 9,000 फुटापासून सुरू झालेली असते. त्याच्यामध्ये आमचे काही ऍक्लिमटायझेशन स्टे येतात, जसा डिंबोचे मध्ये होता, नामचे बाजार मध्ये होता. सर्टन उंची गेल्यानंतर तिथं आम्ही रोजच्या याच्यामध्ये ज्या मुवमेंट्स आपण घेतोय त्याच्यामध्ये सगळ्यांचं त्या वातावरणाशी त्या उंचीवर जुळवून घेण्याची जी शरीराची प्रक्रिया आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं ऍक्टिव्हेट करून घेतलेली होती. आणि त्याच्यानंतर थँगोचेचा जो डान्स होता तो त्याचीच एक प्रॅक्टिस होती. तिथं ज्यावेळेस त्यांनी 6-7 मिनिटाचा परफॉर्मन्स केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की यांच्या साधारण कपॅसिटी कशा आहेत आणि त्या पुढच्या ह्याच्यासाठी ज्यावेळेस त्यांना 18,000 फुटावर परत डान्स करायचा आहे त्यावेळेस काय करायचं या सगळ्या गोष्टींची सांगड घालण्यासाठी. आणि त्याचबरोबर थँगोची ही खुंबू व्हॅली मधली सगळ्यात पवित्र मॉनेस्ट्री आहे. एव्हरेस्टला जी लोक जातात ती सगळी थँगोचे मॉनेस्ट्री मध्ये प्रार्थना करतात आणि मग तिथूनच एव्हरेस्ट मोहिमेसाठी जात असतात. आणि म्हणून पहिला परफॉर्मन्स तिथं केला. ती आमची पहिली ऍक्लिमटायझेशनची डान्सची पाहिली होती. आणि शारीरिक तयारी ती प्रत्येक कॅम्प वाईज, कारण गोरक्षेपला पोहोचण्यापूर्वी आमचे जवळजवळ 8 मुक्काम होते. ते 8 मुक्काम जे आहेत ते शारीरिक तयारीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे. हो, ऍक्च्युली सर म्हणतात त्यामुळेच ते झालं. कारण मला आता एक लक्षात आली गोष्ट की आम्हाला वरती डान्स करताना नाही श्वास लागला किंवा दम लागला, पण ना खालून वर जात असताना आम्ही खूप दमत होतो. म्हणजे साधं आता एक उदाहरण द्यायचं तर आपण बटन लावतो किंवा शू लेस बांधतो त्यावेळेला आम्ही खूप दमत होतो. म्हणजे असं वाटायचं हा आता बास थांबूया. मग आम्ही थोडं थांबायचो आणि मग पुढचं काय असेल ते म्हणजे छोट्या छोट्या या ज्या मुवमेंट्स असतात ना यामध्ये आम्हाला खूप दमायला व्हायचं, थकायला व्हायचं. आणि सर म्हटले तसं त्याचीच सवय झालेली. हे टेक्निकल सांगितलं सरांनी, आम्ही थोडं भावनेत जातो. तो सोलो होता, तो 6 मिनिटाचा होता. हो, हे आम्ही तपासलं होतं. म्हणजे मी गेल्या वर्षी अन्नपूर्णा बेस कॅम्पला जेव्हा डान्स केला होता तेव्हाच हे चेक केलं गेलं होतं आणि तेव्हा कुणी केलं नव्हतं. मग मी अन्नपूर्णा बेस कॅम्प जे जगातलं 10 नंबरचं हायेस्ट माउंटेन आहे तिथे केलं. ते पहिल्यांदा झालं होतं आणि त्यानंतर मग आता आम्ही ईबीसीला केलं. म्हणजे हे पहिल्यांदाच झालंय आणि चेक केलेला आहे. आणि 6 मिनिटाचा सोलो परफॉर्मन्स 6 मिनिटाचा केला होता आणि आम्ही ग्रुप परफॉर्मन्स 6.25 मिनिटाचा केला होता. करण्याचा एक नवीन उपक्रम केला तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या वतीने. आणि हे सगळं मिताली, प्रांजल, दिव्या आणि मी संयोगिता आम्ही दोघींनी परफॉर्मन्स दिला भरतनाट्यमचा. आणि आम्हाला मार्गदर्शन करायला पूर्ण वेळ विनोद सर आणि खुशी हे होते. आणि आमच्या सोबत 17 जणांची टीम होती. सर्वांनी आम्हाला खूप छान मोटिवेट केलं आणि लकीली त्या टीम मध्ये खूप कोल्हापुरातले मोठे डॉक्टर्स सुद्धा होते ज्यांची आम्हाला खरंच खूप हेल्प झाली पूर्ण प्रवासामध्ये. आणि आम्ही तिथे 3 ठिकाणी डान्स केला. सगळ्यात पहिल्यांदा थँगोचे मॉनेस्ट्रीला केला. तिथे गणपती स्तुती सादर केली, महागणपती. ते साधारण 12,687 फुटांवरती होतं.
त्यानंतर आम्ही पुढचा परफॉर्मन्स केला तो कालापठारच्या अलीकडे केला, म्हणजे कालापठारच्या रूटवरच केला. आणि त्यानंतर तिथे आम्ही शिवश्लोक सादर केला आणि मग फायनलला आम्ही ईबीसीला परफॉर्म केलं 17,000 फुटांवरती, 17,200. आणि तिथे मी पहिल्यांदा सोलो परफॉर्मन्स केला, जो की श्रीरामस्तुती होता. आणि त्यानंतर आम्ही चौघींनी मिळून भज गोविंदम ही कृष्ण स्तुती सादर केली. चारही डान्स हे आम्ही ट्रेडिशनल म्हणजे भरतनाट्यमच्या ट्रेडिशनल पद्धतीनंच केलं आणि पूर्ण अटायर मध्ये केलं. ट्रेकिंगचा काही भाग आम्ही हा भरतनाट्यमच्या कॉस्ट्युम मध्येच केला होता. त्यामुळे आम्ही कॉस्ट्युम मध्येच शेवटचा टप्पा केला आणि तिथे डान्स केला आणि पुन्हा परत आलो. एकूणच सगळं काही खूप जास्त नवीन होतं, कारण बर्फवृष्टी सर आता म्हटले तसं खूप झाली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला शेवटी सुरुवातीला इतकं नाही जाणवलं. पहिला डान्स तर आम्ही पावसात सुद्धा केला, म्हणजे कारण त्या दिवशी पाऊस पडत होता आणि आम्हाला डान्स करायचाच होता. मग शूज घालून करा असं सगळे म्हणत होते, पण आम्हाला असं वाटलं की नाही, आपण भरतनाट्यम मध्ये चप्पलला घुंगरूला घातल्यानंतर स्पर्श नाही करत तर नाही करू शकत, म्हणून मग आम्ही विदाऊट शूजच केलं सगळीकडे. आणि नेमका त्या दिवशी पहिल्या दिवशी पाऊस होता, पण आम्हाला करायचंच होतं, त्यामुळे आम्ही पाऊस असताना केला. आणि त्यानंतर मात्र आमचे हात पाय गारठले होते सगळे. आणि मग पुढे आम्ही जेव्हा पुढे परफॉर्म केलं, कालापठार असेल किंवा ईबीसी असेल, तिथं सुद्धा आम्ही विदाऊट शूजच केलं आणि हँड ग्लोव्ज नव्हते. तर एकूणच आणि सगळं बर्फानं भरलेलं होतं आजूबाजूला. आम्हाला पहिल्यांदा तर वाटत होतं, सरांशी चर्चा चालू होती, सरांनी सांगितलं तेव्हा की सगळीकडेच स्नो असणार आहे, त्यामुळे आता मोकळी जागा मिळणार कशी, मग कदाचित डान्स होणार नाही, इथपर्यंत आम्ही विचार करून ठेवला होता. आमच्यात चर्चा पण झाली होती की डान्स नाही झाला तरी काही हरकत नाही, पण आपण तिथपर्यंत जाऊन येतो ही मोठी गोष्ट आहे, तर मग आपण तसंच आनंदानं परत येऊ. पण देव कृपेनं त्या दिवशी ऊन होतं, त्यामुळे आम्हाला थोडीशी जागा चौघींना उभं राहता येईल एवढी मिळाली, जिथं स्नो नव्हता. आणि मग आम्ही तिथे डान्स परफॉर्म केला. मग आता याच्यासाठी आम्ही पुढे हे रेकॉर्डसाठी पाठवणार आहे, सगळं डॉक्युमेंटेशन चालू आहे. रेकॉर्ड करणे हा एक उद्देश नव्हता, म्हणजे ते मनात होतं की आपण तिथं डान्स करणार आहे, हे वेगळं आहे, तर अर्थातच रेकॉर्ड त्याचं होऊ शकतंय. पण सर मी ऍक्च्युली सरांकडनं ही गोष्ट शिकले. गेल्या वर्षी मी जेव्हा अन्नपूर्णाला गेले होते, ते मी खास रेकॉर्डच्या दृष्टीनंच मनात ते ठेवून गेले होते आणि ते झालं पण होतं. पण तेव्हा सर म्हणाले होते की रेकॉर्ड पेक्षा पण आपण आपली कॅपॅसिटी चेक केली पाहिजे आणि आपल्यात किती स्ट्रेंथ आहे हे बघितलं पाहिजे दरवेळेला काहीतरी नवीन करताना. त्यामुळे यावेळेला मात्र तो थॉट होता. त्यामुळे जरी निसर्गामध्ये